नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना आज झालेला पेपर म्हणजेच मेंटल एबिलिटी टेस्ट नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप चिमे एक्झामिनेशन 2022-23 म्हणजेच याला आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2022-23 म्हणजेच याला आपण NMMS असं या ठिकाणी म्हणतो। तर आज जो काही NMMS परीक्षा झालेली आहे या परीक्षेतील मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजेच हा जो मॅथचा पेपर या ठिकाणी झालेला आहे, इयत्ता 8वी साठीचा हा पेपर असणार आहे व त्यामध्ये जे काही मीडियम आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो, मराठी मीडियम आहे। आणि आज जो पेपर झालेला आहे म्हणजे आजची जी तारीख आहे 21 डिसेंबर 2022 रोजी हा झालेला पेपर, त्याची आन्सर की आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर फक्त पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी उत्तरे हे स्पष्टीकरणासह न पाहता फक्त आपण उत्तरे या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे जे उत्तर सूची असणार आहे ती अतिसंभाव्य उत्तर सूची असणार आहे। ओके, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपली जी काही उत्तरे आहेत ती उत्तरे या ठिकाणी तपासून घ्यावयाची असणार आहेत व त्याच पद्धतीने उत्तरे चेक झाल्याच्या नंतर आपणाला सदरील उत्तर सूचीनुसार किती गुण मिळतात हे सुद्धा आपण कमेंट करायला विसरायचं नाही। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया NMMS परीक्षेतील मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी अतिसंभाव्य उत्तर सूची। यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी पुढील प्रश्नात क्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे F32 असं असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 यामध्ये पहा, याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 W27 असं असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3 यामध्ये याचं जे उत्तर आहे हे उत्तर संदिग्ध उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पहा। ओके, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की याचं नेमकं उत्तर कोणतं बरोबर आहे ते। तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 अशी 2 उत्तरे या ठिकाणी आलेली आहेत। यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे, विसंगत पद शोधा। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 BCA हे विसंगत पद आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 यामध्ये पर्याय क्रमांक 4 WXYZ हे विसंगत पद आहे व प्रश्न क्रमांक 6 मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर LPU म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी विसंगत असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 7 व 9 साठी या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे पहा। खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते योग्य पर्यायाने दर्शवा। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिलेल्या आकृत्यांपैकी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 8 यामध्ये प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। तर प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 ते 12 साठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे पहा। पुढील प्रश्नांत पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे
तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या संख्यांमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाचे जागी योग्य पर्याय निवडा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 10. तर प्रश्न क्रमांक 10चं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 13 व 16 साठी या ठिकाणी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर यामध्ये पहा विसंगत पद ओळखा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. तर यामध्ये जर आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 14 हा संदिग्ध प्रश्न आहे. पहा कसा आहे प्रश्न, हा संदिग्ध प्रश्न आहे व याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असू शकणार आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 14 हा संदिग्ध असणार आहे. जर प्रश्न संदिग्ध असेल तर एकतर हा प्रश्न कॅन्सल केला जातो किंवा याचे जे काही पर्याय आहेत तर या पर्यायांचा विचार केला जातो. जर दोन्ही पर्याय असतील तर जर एक आपलं उत्तर बरोबर आलेलं असेल तरी पण आपले या ठिकाणी गुण भेटणार आहेत. ओके. तर यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 15 असेल. तर प्रश्न क्रमांक 15चं जे काही उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे व प्रश्न क्रमांक 16चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17 ते 19 पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाचे जागी योग्य पर्याय लिहा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणाने आपणाला हे जे उत्तर सूची आहे ही उत्तर सूची नक्कीच आवडत असणार आहे. जर आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20 व 21 साठी या ठिकाणी सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाचे जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 20 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 41 असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 22 ते 24 साठी सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 याचंही उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 24 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25 व प्रश्न क्रमांक 26 यामध्ये पहा जर एका सांकेतिक भाषेत मनीष हा शब्द HDILNK असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत हर्षू हा शब्द कसा लिहाल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 CDMPCX असं असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 26 जर एका सांकेतिक भाषेत
विंडो हा शब्द DLWMRD असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत सिरियल हा शब्द कसा लिहाल? तर तो शब्द आपण HVIRZO म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतरचा प्रश्न क्रमांक 27 यामध्ये पहा, जर एका सांकेतिक भाषेत अरविंद हा शब्द 48 असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत अशरफ हा शब्द कसा लिहाल? तर याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 15 हे उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 28 व 29 साठी पहा, सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा। तर यामध्ये पहा 28वा प्रश्न, आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 14 त्रिकोण होतील म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 29 यामध्ये जर आपण पाहिलं आकृतीतील समलंब चौकोनांची संख्या किती? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 8 असं असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 30 व 32 साठी या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदांशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाचे जागी योग्य पर्याय लिहा। तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 30 चं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 CDH असणार आहे। प्रश्न क्रमांक 31 यामध्ये याचं जे उत्तर आहे याचं उत्तर हे KRO म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 32 मध्ये पर्याय क्रमांक 2 ZYUV हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर जर आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 33 व 34 साठी, पुढील प्रश्नात दिलेल्या संख्या मालिकेतील एक पद चुकीचे आहे, ते दिलेल्या पर्यायातून शोधा। तर यामध्ये पहा जे चुकीचं आहे ते म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 27 हे उत्तर या ठिकाणी चुकीचं असणार आहे। यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 34 यामध्ये जर आपण उत्तर पाहिलं तर याचं उत्तर हे सुद्धा संदिग्ध उत्तर आहे पहा। ओके, आपण सोडवल्याच्या नंतर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 132 व पर्याय क्रमांक 2 64 हे दोन्हीही उत्तरे या ठिकाणी येत आहेत। तर पाहूया नेमकं याचं उत्तर नेमकं कोणतं असणार आहे हे तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे। त्याच पद्धतीने पहा प्रश्न क्रमांक 35 व 36 साठी या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे। खालील प्रश्नांतील चौरसातील संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो नियम अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा। तर यामध्ये जो प्रश्न क्रमांक 35 आहे या प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर या ठिकाणी जर आपणाला या ठिकाणी आलेलं असेल तर नक्की तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करून सांगावयाचं असणार आहे। यानंतरचा जो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36, तर प्रश्न क्रमांक 36 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 120 येणार आहे। तर प्रश्न क्रमांक 37 व 39 साठी पहा, पुढील प्रश्नात दिलेल्या वेन आकृतीतील अक्षरे विविध खाद्यप्रकार आवडणारी मुले आहेत, खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून शोधा। तर यामध्ये जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा प्रश्न क्रमांक 37, सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2A हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 38, पावभाजी व्यतिरिक्त इतर सर्व खाद्यपदार्थ आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1D। यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 39, फक्त कचोरी आवडणारी मुले कोणत्या अक्षराने दर्शवली आहेत? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3V हे उत्तर बरोबर असणार आहे। यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक 40 ते 42 साठी सूचना दिलेली आहे।
पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटांशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 40 याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 KF असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 41 यामध्ये याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 NQT असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 42 यामध्ये पहा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 हा या ठिकाणी संदिग्ध प्रश्न आहे. या प्रश्नाचे जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 3 असे आहेत. जर याच्यापैकी जर आपल्याला कन्फर्म जर उत्तर माहिती असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कमेंट करून मला या ठिकाणी सांगू शकता. यानंतरचा पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 43 व 45 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. सोबतच्या आकृतीत एका घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत. त्यांचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 43 याचं जे उत्तर असणार आहे घनामध्ये 1 च्या समोर कोणता अंक येईल. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 6. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 44 घनामध्ये 4 च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 3 असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 45 यामध्ये घनामध्ये 5 हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 2 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 46 यामध्ये पहा सन 2022 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती रविवारी असेल तर 2024 मध्ये संविधान दिन कोणत्या दिवशी येईल. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 मंगळवार असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 47 यामध्ये पहा पुढील प्रश्नातील अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 48 ते 50 रेल्वेमध्ये ABCDE व F हे प्रवास करत आहेत. A हा खिडकीजवळ बसलेला असून A च्या उजव्या बाजूला B बसलेला आहे. B च्या समोर E बसलेला आहे. F हा E च्या डाव्या बाजूला बसलेला आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 48 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 C असणार आहे. प्रश्न क्रमांक 49 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 F असणार आहे व प्रश्न क्रमांक 50 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 C व A असं असणार आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक 51 ते 54 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. एका सांकेतिक भाषेत सारथी हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नांतील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे हे शोधा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं प्रश्न क्रमांक 51 तर यामध्ये पहा याचं जे उत्तर असणार आहे हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 51 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असं असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 चं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 53 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 54 चं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त या मेंटल ॲबिलिटी टेस्टची अतिसंभाव्य उत्तर सूची या ठिकाणी पाहत आहोत. यानंतरच्या पुढील भागामध्ये मात्र आपण या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आहेत ही सर्व उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत.
यानंतरचा पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 55 ते 57. अक्षरांच्या किंवा अंकांच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणती अक्षरे किंवा अंक येतील तो अचूक पर्याय लिहा. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 55 चे जे उत्तर आहे, हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी संदिग्ध आहे पहा. ओके, आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. यानंतर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56, याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे व प्रश्न क्रमांक 57 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2च असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 58 ते 60. खाली दिलेल्या आकृतीत घड्या घातल्या तर एक ठोकळा म्हणजेच घन तयार होतो. आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या घनावरती म्हणजे या ठोकळ्यावरती सुद्धा आपण एक अतिशय सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहायचा आहे. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 58, ए च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 4D हे असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 59, सी च्या समोर कोणते अक्षर येईल. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4E असणार आहे. प्रश्न क्रमांक 60, खालीलपैकी कोणती आकृती तयार होणाऱ्या घनाची आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असू शकणार आहे. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61 ते 63. यामध्ये पहा, राज, संगीता, अलका, वैभव व प्रसाद यांच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सर्वजण मराठी विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. राज, अलका व प्रसाद गणित विषयात तर इतिहास विषयात वैभव, अलका व प्रसाद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गणित विषयात प्रथम श्रेणीत असलेले 2 मुलगे इंग्रजी विषयातही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संगीता ही विज्ञान व इंग्रजी विषयातही उत्तीर्ण झाली आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 61, विज्ञान विषयात प्रथम श्रेणी कोणाला मिळाली नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 संगीता असं असणार आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 62, प्रसादने किती विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे. प्रसादला किती विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 4 असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 63, कोणत्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व गणित विषयात प्रथम श्रेणी मिळाली आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 राज व प्रसाद. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 64 ते 66. पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे. दिलेल्या पर्यायातून एक पर्याय व त्या गटांशी जुळतो तो शोधून योग्य पर्याय लिहा. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 64 आपल्याला दिलेला आहे. 120, 80, 24. ओके, हाही प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिला तर संदिग्ध प्रश्न आहे पहा. कारण या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 असू शकतं, पर्याय क्रमांक 2 असू शकतं किंवा पर्याय क्रमांक 3 हे तिन्ही पर्याय या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी संदिग्ध प्रश्न असणार आहे. जर आपणाला या प्रश्नाचं जर उत्तर कन्फर्म येत असेल, ओके, एकच उत्तर, तर तेही तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता. यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 66 याचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे.
यानंतरचा पुढील प्रश्न 67 व 68 साठी पहा. एका चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्न आकृतीत दाखविला आहे. ती कागदाची घडी उलगडल्यानंतर कशी दिसेल ते योग्य पर्यायाने लिहा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अचूक असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 68. तर 68चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. व यानंतर प्रश्न क्रमांक 69 ते 71 साठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. खालील प्रश्नात स्तंभ 1 मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिलेले आहेत, पण ते स्तंभ 1 च्या शब्दातील अक्षरांच्या क्रमाने असतीलच असे नाही. ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेल्या पर्यायातून शोधा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं प्रश्न क्रमांक 69 तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 486 असं असणार आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 याचं उत्तर हे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 1 3 2 3 7 असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 71 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. 1 2 3 4 8 2. यानंतर प्रश्न क्रमांक 72 व 73 साठी खाली दिलेल्या प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका चौरसाकृती कागदाला घातलेली घडी दिली आहे. तोच कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते पर्यायातून शोधा. तर याचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 73 तर प्रश्न क्रमांक 73चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 74 व 75 साठी या ठिकाणी सूचना आहे. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते त्या खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायामधून निवडा. तर प्रश्न क्रमांक 74 चं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 75 यामध्ये याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 76 यामध्ये पहा. रामदास पूर्वेकडे 5 किलोमीटर गेल्यावर उजवीकडे वळून 3 किलोमीटर अंतर चालला. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालल्यावर तो निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेस असेल असे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आग्नेय असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न 77 ते 79 साठी पहा. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 77 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 ऋण 1 असं येणार आहे. तर प्रश्न क्रमांक 78 याचं जे उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 127 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 79 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 80 याचंही उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आग्नेय असं असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 81 व 83 हा घनाकृती ठोकळ्यावरचा प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 81 एकही पृष्ठ रंगीत नाही असे घन किती आहेत. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 8 असं उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 82 यामध्ये आपण पाहू शकतो. पिवळा व निळा असे दोन्ही रंग असणारे घन ठोकळे किती आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 24 असं असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 83 जास्तीत जास्त 3 पृष्ठे रंगीत असणारे घन ठोकळे किती. तर हा जो प्रश्न आहे पहा हाही प्रश्न या ठिकाणी संदिग्ध प्रश्न आहे.
ओके, तर याचं जे उत्तर आहे हे उत्तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायांमध्ये नाही. ओके, जर आपलं काही कमेंट असेल म्हणजे आपलं काही उत्तर आलेलं असेल ते कशा पद्धतीने आलेलं असेल तर तेही सुद्धा आपण या ठिकाणी मला कमेंट करून या ठिकाणी सांगू शकता. यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84 व 85. पुढील आकृतीत दिलेल्या संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाचे जागी योग्य पर्याय लिहा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 84 याचं जे उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 2 27 असं असणार आहे. यानंतरचा पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85 यामध्ये याचं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 3 30 असं असणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 86 व 87. दिलेली प्रश्नाकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 86 चं जे उत्तर आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 87. तर 87 चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असणार आहे. यानंतरचा सर्वात महत्वाचा व सर्वांना आवडीचा असा प्रश्न क्रमांक 88 ते 90. सोबत दिलेल्या अक्षरांच्या मनोऱ्यांचे निरीक्षण करा. त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. तर यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 88 याचं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 4 OPQE असं असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 89 याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 RFE हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. व या मेंटल ॲबिलिटी टेस्ट मधील शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 90 या प्रश्न क्रमांक 90 चं जे उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 3 FZEPQ असं असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट याच्यातील अतिसंभाव्य उत्तर सूची या ठिकाणी पाहिलेली आहे. यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे हे मात्र संदिग्ध आहेत. तर अशा प्रश्नांची उत्तरे सोडून आपल्याला किती मार्क्स या ठिकाणी भेटतायत हे तुम्ही मला या ठिकाणी कमेंट करून सांगावयाचं असणार आहे. निश्चितपणाने सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. माहिती आवडलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. व त्याच पद्धतीने काहीच वेळामध्ये आपणाला या ठिकाणी सॅट म्हणजेच शालेय क्षमता चाचणीची सुद्धा उत्तर सूची अतिसंभाव्य उत्तर सूची या ठिकाणी पाहावयास भेटणार आहे. तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू.